शेतकरी कामगार पक्ष ही एक युनिव्हर्सिटी आहे. बरोबर. आजचा भारतीय जनता पक्ष आपण बघितला तर याच्या टॉप टू बॉटम राम ठाकूरांपासून सारे कार्यकर्ते हे शेका पक्षाच्या युनिव्हर्सिटीमधनं घडलेले आहेत. प्रश्न कुठलाही असो, या ठिकाणी उत्तर शोधून देणारी किंवा उत्तर मिळवून देणारी एकच संघटना या विभागामध्ये कार्यरत आहे, ती म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. सिडकोचं कुठलंही कारवाई आली तर शेका पक्षाचा बारक्यातला बारका कार्यकर्ता त्या ठिकाणी ताटपणानं त्यांना आडवा जातो आणि जनतेच्या हिताचं रक्षण करतो. तर शेतकरी कामगार पक्ष हा प्रत्येक गावात प्रत्येक घरात या ठिकाणी आपल्या कामानं पोहोचलेला आहे. काही मंडळी पक्षत्याग करून झाली तर त्यांची जागा नव्यानं उमेदीचे कार्यकर्ते घेत आहेत. अगदी राम ठाकूरांच्या पक्षप्रवेशापासून ते आज जे.एम. म्हात्रेंच्या पक्षप्रवेशापर्यंत सारं घडलं तरी शेतकरी कामगार पक्ष जाग्यावर आहे. शेतकरी कामगार पक्ष ही संघटनाच अशी आहे किंवा ते तत्वच असं आहे की कितीही नाहीसं करायचा प्रयत्न झाला तरी ते पुन्हा उभारून वर येतंय. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात गलिच्छ प्रकार या ठिकाणी ठाकूर म्हात्रे, जेवी, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, राम ठाकूर यांनी केलेला आहे, जे.एम. म्हात्रे यांनी केलेला आहे. लोक दिवाळीचं अभ्यंग स्नान करत असताना इथला पनवेल मधला नागरिक मात्र पाण्यासाठी मोर्चे काढत होता. आपण जर बघितलं तर ह्यांची जी कामं आहेत ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळेल, संधी मिळेल, अशीच दिखाऊ कामं ह्यांनी पहिली. यांनी स्टील मार्केटवाल्यांना 384 कोटीची LBT दिली. कोणीतरी राजपुरोहित मुंबईवरनं येतात, बसतात आणि त्याची अंमलबजावणी प्रशांत ठाकूर करतात. जनतेशी देणं घेणं नाही, हे दुर्दैवी आहे. आपण म्हणतो कुठं नेऊन ठेवलास महाराष्ट्र माझा, तसं सर्वसामान्य पनवेलकर म्हणतोय कुठं नेऊन ठेवलं पनवेल माझं. जनतेकडून जबरदस्तीनं जप्त्या काढून सोसायट्यांच्या, कमर्शियल स्पेसेसच्या कर वसूल केला जातोय आणि तो असा हरामाच्या कामांमध्ये खर्च केला जातो. ही परिस्थिती आहे. केंद्र राज्याचा निधी वगैरे काहीही या मतदारसंघाला आला नाही. जे काही आलं ते ऑन पेपर यांची प्रगती झाली. काळ्या पैशाचं तर प्रचंड साम्राज्य यांचं आहे. पण आत्ताची निवडणूक ही गेम चेंजर ठरणार आहे. जनतेच्या अस्मितेला ह्यांनी नख लावलंय की ठाकूर म्हात्रे यांचं हे ग्रहण आहे पनवेलवर लादलेलं, ते आज आपण दूर करू शकलो नाही तर मग पनवेलकरांचे हाल कुत्राही खाणार नाही, अशी परिस्थिती आहे. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं गेल्या अनेक दिवसांपासून हे पनवेलमध्ये आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महायुतीमध्ये बिघाडी झालेली दिसते, महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली दिसते. मात्र पनवेल अपवाद आहे. पनवेलमध्ये थेट महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशा पद्धतीची लढत होती आणि महायुतीला आव्हान देण्याचं जे काम आहे, महाविकास आघाडीची जी काही सगळी मोठ बांधण्याचं जे ज्यांनी काम केलं ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील आज आपल्या सोबत आहेत. साहेब, तुमचे एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत. धन्यवाद. नमस्कार. खरं तर मला तुम्हाला पहिला हाच प्रश्न विचारायचा आहे की महायुतीच्या विरोधात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झालेली आहे, मात्र पनवेलमध्ये तुम्ही संपूर्ण महाविकास आघाडी एकत्र केलेली आहे. तर ते कसं जुळून आलं सगळं? त्या पाठीमागची भूमिका काय होती? या ठिकाणी एक गोष्ट आमच्या मनामध्ये नक्की होती की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी महाविकास आघाडी म्हणून आमच्यामध्ये बिघाडी झालेली होती तरी कार्यकर्त्यांच्या हिताचं रक्षण करावं आणि पनवेलकरांचे ज्या हालापेष्टा या ठिकाणी चालू आहेत त्याला कुठेतरी आपल्याला उपाय शोधायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लढावं लागेल, ही धारणा माझी मनामध्ये होती. आणि त्या अंतर्गतच या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीनंतर तात्काळ आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुन्हा जनहिताच्या प्रश्नावर चळवळी, आंदोलनं, मोर्चे या निमित्तानं एकत्र आलो आणि आम्ही मंडळींनी ठरवलं की आपल्याला ठाकूरांच्या या जुलमी राजवटीच्या समोर टिकायचं असेल तर आपण या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे. प्रसंगी स्वतःच्या राजकीय पक्षाच्या हिताचं थोडंसं तडजोड करावी लागली तरी हरकत नाही, पण जनतेच्या विषयासाठी, कारण जनता
महाराष्ट्रामध्ये हे जे सत्र चालू झालंय ते काही काळापूर्वी झालंय, बरोबर. पण पनवेलमध्ये मात्र हे पनवेल उरणात हे सत्र जेव्हापासून ठाकूर कंपनी या ठिकाणी सत्तारूढ झाली तेव्हापासून म्हणजे साधारण 9-10 पासूनच चालू आहे. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि त्याच्यातून मग कार्यकर्त्यांची खरेदी विक्री असा सारा परिपाठ असल्यामुळे आपण महाविकास आघाडी म्हणून लढावं. या ठिकाणी जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपण ते काम केलं पाहिजे ही भावना मनात ठरवून आम्ही महाविकास आघाडी केली. आता खरं तर पनवेल म्हणलं की शेतकरी कामगार पक्ष समोर येतो. शेतकरी कामगार पक्ष अस्मिता आहे पनवेलची. असं असताना अनेक तुमचे जे निष्ठावंत सहकारी आहेत त्यांनी तुमच्यासोबत मिळून काम केलं. मात्र या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ते सोडून गेले. खरं तर आपल्याच कुटुंबातील एखादा माणूस, आपण त्याला जीव लावलेला असतो, त्यासाठी काम केलेलं असतं, आणि जेव्हा अशी माणसं आपल्याला सोडून जातात निवडणुकीच्या काळात तेव्हा माणूस म्हणून काय भावना असते, कुटुंबप्रमुख म्हणून काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस? या ठिकाणी एक गोष्ट थोडीशी स्पष्ट करायला मागतोय की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फारसा हा प्रकार घडलेला नाही. पण ज्यांच्यासाठी आम्ही मंडळींनी जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष पणाला लावला ते जेम म्हात्रे अर्थात त्यांचं आणि ठाकूरांचं राजकीय जेवी होतं हे आमच्या लक्षात आलं नाही, पण त्यांच्या एकंदर षडयंत्राला विधानसभेच्या वेळेस आम्ही बळी पडलो. आणि जे त्यांचं ठरलेलं होतं की बाबा उद्या प्रशांत ठाकूरांची सीट सिक्युअर्ड करायची आहे, महेश बालदींची सीट सिक्युअर्ड करायची आहे, त्यासाठी त्यांनी पक्षानं दिलं तरी उरण लढेन, नाही दिलं तरी लढेन, महाविकास आघाडीने सोडली तरी उरण लढेन, नाही सोडली तरी लढेन ही भूमिका घेतली. या ठिकाणी आपले सहकारी पक्ष सोडून जाऊ नयेत म्हणून मी त्या वेळेस भूमिका घेतली की प्रसंगी पनवेलमध्ये पक्षाचं 30-40 हजाराचं जे नुकसान शिवसेनेपासून बाजूला गेल्यामुळे होणार आहे ते झालं तरी चालेल, पण आपण सगळ्या सीट, 4ही सीट ह्या शेका पक्ष म्हणून लढायच्या. आम्ही खरं तर प्रयत्न केला महाविकास आघाडीमध्ये सारं घडवून आणावं म्हणून, पण यांचं कटकारस्थान कुठेतरी आधीपासून शिजलेलं असावं आणि त्या अनुषंगानं त्यांनी तो निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर उरणच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि ह्यांना अगदी विजयाच्या तोंडाशी बरोबर आणून ठेवलं. पण त्याची कशाचीही जाणीव न ठेवता ह्यांनी तातडीनं पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस आमचे काही सहकारी त्यांच्यासोबत जरूर गेले. पण शेतकरी कामगार पक्ष एक युनिव्हर्सिटी आहे. बरोबर. आजचा भारतीय जनता पक्ष आपण बघितला तर याच्या टॉप टू बॉटम राम ठाकूरांपासून सारे कार्यकर्ते हे शेका पक्षाच्या युनिव्हर्सिटीमधनं घडलेले आहेत. प्रत्येक पदाधिकारी आपण त्यांचा बघितला, एखाद दुसरा बाळासाहेब पाटील सोडला तर सारे कार्यकर्ते हे शेका पक्षातून गेलेलेच आहेत. आणि या साऱ्यांना त्या त्या काळामध्ये असेल किंवा नंतर असेल कोणाला धंद्याचं आमिष दे, कोणाला आणखी काय दे, ह्या पद्धतीनं त्यांनी कन्वर्ट केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते पक्षांतर करून घेतलं. त्यांना पक्ष संघटना किंवा कार्यकर्ते यांच्याशी ममत्व नाही, त्यांचं प्रेम हे त्यांच्या कंपनीशी, त्यांच्या व्यवसायाशी आहे आणि त्यामुळं सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे राडगाडगं चालत राहिलं. आज मी परत सांगतो की एखाद दुसरे बाळासाहेब पाटील सोडले तर सारे भाजपचे आज शीर्षस्थ नेते जे आहेत ते शेका पक्षातूनच गेलेले आहेत. खरं तर हे नेते मंडळी जे आहे ते तुम्हाला सोडून भाजपमध्ये गेले. मात्र गेले 10-15 दिवसापासून मी या सगळ्या भागामध्ये फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की इथला जो काही सामान्य नागरिक आहे, सामान्य मतदार आहे, तो अजून शेकापाशी एकनिष्ठ आहे. तर काय नक्की ह्या मातीचं वैशिष्ट्य काय की तो शेकापाशी एवढा एकनिष्ठ आहे अजून सामान्य मतदार? मुळात पनवेल उरण ही चळवळीची भूमी आहे. रायगड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे. या भूमीमध्येच सामाजिक चळवळींची परंपरा आहे. ह्याच मातीमध्ये त्या ठिकाणी चिरनेरचा जंगल सत्याग्रह झाला, ह्याच मातीमध्ये खोतीविरुद्धची चरीचा सत्याग्रह झाला, ह्याच मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा संघर्ष केला, ह्याच भूमीमध्ये
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची राजधानी वसलेली आहे आणि साहजिक त्या साऱ्याचा परिणाम या ठिकाणच्या जनमानसावर आहे. अनेक विषय जे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं असे विषय जनचळवळीच्या माध्यमातून आमच्या नेत्यांनी सोडवलेले आहेत. आपण जर बघितलं तर 95 गावांचा जो सिडकोचा नव्या मुंबईचा परिसर आहे त्या ठिकाणी आम्ही मंडळी सातत्यानं चळवळ करत राहिलो. बरोबर. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून 1970ला सिडकोची स्थापना झाली नव्या मुंबई शहराच्या स्थापनेसाठी. तेव्हापासून हा अविरत संघर्ष चालू आहे, हा आजही चालू आहे. याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं जे आंदोलन उभं केलं, ज्याचं नेतृत्व दिबा पाटील साहेब, माझे वडील दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत, तुह वाजेकर, त्यांचे तत्कालीन सारे सहकारी यांनी सुरुवातीच्या कालखंडात केलं. नंतर ती परंपरा विवेक पाटील साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी कायम ठेवली. आजही आम्ही जे ऐश्वर्य या 95 गावातली प्रकल्पग्रस्त अनुभवतोय, भोगतोय, त्याची पाळं मुळं शेतकरी कामगार पक्षाच्या सिडको विरुद्धच्या दिबा पाटील दत्तूशेठ पाटलांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या ह्या आंदोलनामध्ये आहेत. हे आंदोलन चालू असताना 1981ला त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं. शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या लाठीमारात जखमी झाले. फायरिंग ही त्यावेळेस झाली होती. पण याचा परमोच्च बिंदू 1984 साली गाठला गेला आणि त्यामध्ये 5 शेतकरी हुतात्मे झाले. या शेतकऱ्यांच्या बलिदानातून दिबा पाटील साहेबांना त्या ठिकाणी लाठीमार झाला. त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यावर जखम झाली आणि रक्त भळबळ वाहत होतं. या साऱ्यातून हे तत्व प्रस्थापित झालं आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाची नाळ ही या जमिनीशी जोडलेली आहे, सर्वसामान्य माणसाशी जोडलेली आहे. प्रश्न कुठलाही असो, या ठिकाणी उत्तर शोधून देणारी किंवा उत्तर मिळवून देणारी एकच संघटना या विभागामध्ये कार्यरत आहे, ती म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. सिडकोचा अन्याय असो, नैनाविरुद्धचा संघर्ष असो, शासनाचा ACZ असो, त्या काळामध्ये आमची जी पूर्वसुरी होते, दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, ND पाटील, गणपतराव देशमुख, विवेक पाटील साहेब, ह्या साऱ्यांच्या माध्यमातून ही चळवळ काम करत आलेली आहे. आज आम्ही मंडळी तीच परंपरा पुढे चालवतोय. सिडकोचं कुठलंही कारवाई आली तर शेका पक्षाचा बारक्यातला बारका कार्यकर्ता त्या ठिकाणी ताटपणानं त्यांना आडवा जातो आणि जनतेच्या हिताचं रक्षण करतो. प्रश्न या ठिकाणच्या एकंदर सामाजिक चळवळीचा किंवा रचनेचा आपण बघितला तर शेतकरी कामगार पक्ष हा प्रत्येक गावात, प्रत्येक घरात या ठिकाणी आपल्या कामानं पोहोचलेला आहे. काही मंडळी पक्षत्याग करून झाली तर त्यांची जागा नव्यानं उमेदीचे कार्यकर्ते घेतायत. हे संक्रमणावस्था सातत्यानं चालू आहे आणि म्हणून मी सांगतो, अगदी राम ठाकूरांच्या पक्षप्रवेशापासून ते आज JM म्हात्रेंच्या पक्षप्रवेशापर्यंत सारं घडलं तरी शेतकरी कामगार पक्ष जाग्यावर आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पनवेल मतदारसंघामध्ये, जो की प्रचंड वेगानं नागरीकरणाकडे झेप घेतोय, जवळपास 75-77% नागरीकरण या ठिकाणी स्थलांतरितांच्या या ठिकाणी नव्यानं आलेली जी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आहेत त्यांची वस्ती या ठिकाणी असतानाही या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आमचे रिपब्लिकन चळवळीतील सारे सहकारी समाजवादी पक्ष, या साऱ्यांच्या पाठबळावर विधानसभेला 1,32,800 मतं विधानसभेला या ठिकाणी ठाकूरांच्या विरोधात मला मिळाली. तीच परिस्थिती उरणची आहे. उरणला 89,000 मतं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस नाही, त्या ठिकाणी काँग्रेस ही आमच्या सोबत नव्हती, राष्ट्रवादी ही नव्हती, महाविकास आघाडीचा घटक म्हणून ते सेनेच्या बरोबर होतं. प्युअरली शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही 89,000 मतं काढली. पण ज्यांच्यासाठी आम्ही हा सारा टोकाचा निर्णय घेतला ते मात्र अगदी विधानसभेच्या निवडणुकीनंतर 3-4 महिन्यामध्येच जो निर्णय त्यांनी ऑलरेडी अंमलात आधीच आणलेला होता
तो निर्णय घेते झाले, पण त्यांच्या सोबतीला फार काही लोक गेली नाहीत. आता अनेक जणांना तुमच्या पक्षातल्या अनेक आमिषे दाखवण्यात आली, पैसे देण्यात आले. महाराष्ट्राची जर सध्याची परिस्थिती बघितली तर राज्यातले मोठे मोठे नेते, अगदी जे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री राहिले असे नेते सुद्धा पक्ष बदलून गेले. मात्र खरं तर या सगळ्या गोष्टीकडे बघितलं की तुमचं महाराष्ट्राला कौतुक आहे की तुम्ही या सगळ्या परिस्थितीत सुद्धा पक्ष संघटना अगदी मजबूतपणे चालवत आहात. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या कार्यकर्त्यांपर्यंत याच्या आधी तुमच्यापर्यंत पण आल्या असतील. मात्र हे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा फेस करताय, म्हणजे ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात सुद्धा तुम्ही टिकून आहात, पक्ष संघटना वाढवताय, हे खूप आव्हानात्मक आहे. या ठिकाणी मुळात आम्हाला आव्हान पहिलं हे आहे की हा मतदारसंघ वेगानं शहरीकरण होत असताना स्थलांतरितांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यामध्येही महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या लोकांच्या सोबतच या ठिकाणी देशाच्या अन्य प्रांतातून लोक या ठिकाणी येत आहेत, जे कुठेतरी येताना हातात कमळ घेऊन येतात, कोणी हाताचा पंजा घेऊन येतो, कोणी आणखी हत्ती घेऊन येतो, कोणी सायकल घेऊन येतो, कोणी वेगळ्या वेगळ्या निशाण्या घेऊन येतो. महाराष्ट्रातली मंडळी कोणी शिवसेना घेऊन येतं, कोणी आणखी काही घेऊन येतंय. त्याच्यामुळं ह्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाही मला निश्चितपणानं अभिमानानं सांगावं लागेल की माझे जे सहकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या बळावर, त्यांच्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी ही गोष्ट आम्ही मंडळी करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात त्याच्यामध्ये यश अपयश कमी जास्त प्रमाणात आहे, पण साऱ्याला या ठिकाणी सामोरं जात आपली जी संघटना आहे, आपला जो विचार आहे तो टिकवण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी या ठिकाणी करतोय. शेतकरी कामगार पक्ष ही संघटनाच अशी आहे किंवा ते तत्वच असं आहे की कितीही नाहीसं करायचा प्रयत्न झाला तरी ते पुन्हा उभारून वर येते आणि आगामी काळामध्ये देखील हेच परिस्थिती कायम राहणार आहे, याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो. अर्थात हे सारं जे बिनीचे निष्ठावंत शिलेदार आमच्या सोबत आहेत, गावागावामध्ये आहेत, शहरामध्ये आहेत, त्या साऱ्यांचं यश आहे. हे काही असंही नाहीये की मूळ गावठाणामध्ये शेका पक्ष आहे. खारघर असेल, कळंबोली असेल, कामोठा असेल, नवीन पनवेल असेल, खांदा कॉलनी असेल, कमी जास्त प्रमाणात आम्ही साऱ्या ठिकाणी आमचं अस्तित्व टिकवून आहोत. आणि हे काम करत असताना त्या ठिकाणी त्रास तर जरूर आहे, त्या ठिकाणी मानसिक त्रासही आहे, त्याच्यानंतर काम करत असताना अडचणीही आहेत. पण हे सारं असतानाही आमचे कार्यकर्ते अभिमानानं आणि प्रेमानं ते करतायत, कारण ही अंतःकरणातून आलेली उर्मी आहे. कुणातरी ठाकूर मात्रे जीवीची मगरीच्या आसू ज्या असतात तसलं ते दाखवण्याचं काम नाही, ते हे मनातून आहे, ज्याची पाळमुळं कुठेतरी आमच्या पूर्वजांकडे जात आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून ह्या परिसराचा शेतकरी कामगार पक्षाशी संबंध आहे. तोच धागा दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील, विवेक पाटील असं चालत चालत आज आमच्यापर्यंत आलाय. परिस्थिती थोडीशी आधेमध्ये प्रतिकूल असते, पण कठीण परिस्थितीतच काम करण्यात मजा आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आम्ही खाली लोकांमध्ये फिरत असताना तात्यांनी, तुमच्या वडिलांनी आम्हाला हिरा दिला अशा पद्धतीची चर्चा आहे, लोक आम्हाला बोलून दाखवतात. काय प्रभाव आहे तुमच्या वडिलांचा? निश्चितपणानं आपण बघताय त्या ठिकाणी माझ्या वडिलांचा फोटो चळवळीचा लावलेला आहे आणि आम्हा मंडळींच्या दृष्टीनं ह्या राजकीय सामाजिक चळवळीतून काही लाभ मिळवावा, काही व्यक्तिगतरित्या कमवावं हा आमचं धोरण नाहीये. या परिसराला दिबा पाटील, दत्तूशेठ पाटलांच्या नेतृत्वाखाली शिक्षित करण्याचं काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, कोएसोच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांनी केलं. आज तेच काम पुढे नेत असताना आम्ही देखील शिक्षणाचं हे काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, वडिलांच्या नावाने जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून करत आलोय. जनतेला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं हा प्रयत्न आहे. कोणाला तरी नोकरी धंद्याला लावावं, व्यवसायासाठी मदत करावं, यासाठी सहकाराचं जे जाळं
शेतकरी कामगार पक्षाचा आहे त्याचा वापर करत आम्ही प्रत्येक घराशी जोडले गेलेलो असतो आणि हा संबंध अतिशय खोलातून आहे, हृदयाच्या बरोबर. अंतकरणाच्या अगदी आतून हा संबंध आहे. त्याच्यामुळे लोक आजही दिवा पाटलांचं नाव काढतात, माझ्या वडिलांचं नाव काढतात. विशेषतः शेका पक्षाचा उल्लेख सातत्यानं होतो आणि ह्याचाच प्रभाव कुठेतरी नवीन माणसं जी येत आहेत त्यांच्यावरही होतो. तेही शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करायला लागतात. आज आमच्या कार्यकर्त्यांचे फळी जर आपण बघितली तर सारे तरुण आहेत. बरोबर. अगदी 60चे कार्यकर्ते देखील फार कमी आहेत. म्हणजे शेका पक्षाची जी पूर्वापार चालत आलेली गावागावातली घराणी आहेत त्या आहेत, त्याच्यातलीही काही मंडळी ढासळली, पण त्या ठिकाणी नवीन कार्यकर्ता तयार होतो. शेका पक्षाच्या युनिव्हर्सिटीमधून तो घडतो आणि तो जनसेवेचं काम करतो. आणि हे काम करत असताना व्यक्तिगत स्वार्थ किंवा वैयक्तिक लाभ हा प्रकार फार कमी असतो. गावातल्या मंडळींना लाभ देणं, गावाचा परिसराचा विकास करणं हेच त्याचं ध्येय असतं. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, अगदी 5-6 दिवस राहिलेत प्रचारासाठी. प्रचार कसा चाललाय तुमचा आणि काय लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, काय समस्या सांगतायत लोक तुम्हाला? या ठिकाणी या महानगरपालिकेच्या निवडणुकाला सामोरं जात असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात गलिच्छ प्रकार या ठिकाणी ठाकूर म्हात्रे, जीवी, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, राम ठाकूर यांनी केलेला आहे, जयम म्हात्रे यांनी केलेला आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेतून जो हरामाचा पैसा त्यांनी कमावलेला आहे, त्यांच्या चेल्याच्या पेट्यांनी कमावलेला आहे, त्याच्यातून उमेदवार खरेदी करून थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, घटनासमितीच्या माध्यमातून जे संविधान, जी घटना या देशाला दिली गेली आणि त्या संविधानावर जगातली ही सर्वात मोठी लोकशाही काम करते, त्या संविधानालाच नख लावायचं काम ह्यांनी केलं. आणि सर्वसामान्य मतदाराचा, नागरिकाचा मताचा अधिकार उमेदवार पैशाच्या आमिषानं या ठिकाणी पळवून त्यांनी षडयंत्र करून नाकारलेला आहे. ह्या बाबतीत पनवेलकरांच्या मध्ये, सुज्ञ पनवेलकरांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांना तो व्यक्तिगतरित्या त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटतंय आणि ह्या अपमानाचा बदला उट्ट पनवेलकर निश्चितपणानं काढतील अशी परिस्थिती आहे. आपण जर बघितलं असेल तर 16 वर्ष प्रशांत ठाकूर या ठिकाणी आमदार आहेत. आपण या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जागोजागी शहरी ग्रामीण भागात फिरलात तरी अवस्था सगळीकडे सारखीच आहे. लोक दिवाळीचं अभ्यंग स्नान करत असताना इथला पनवेलमधला नागरिक मात्र पाण्यासाठी मोर्चे काढत होता. त्याची दखल टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, लोकमत, सकाळ, पुढारी, सागर अशा अनेक वर्तमानपत्रांनी घेतली, महाराष्ट्र टाइम्स वगैरे. या साऱ्या वृत्तपत्रांनी दखल घेतल्यानंतर सिडकोच्या जॉईंट एमडीनी त्याची दखल घेतली. पण लोकांच्या मतावर आमदार झालेल्या प्रशांत ठाकूरांना किंवा त्यांचे बंधू भाजपचे गटनेते जे होते, सभागृह नेते, त्यांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही. उलटा लोक मोर्चे काढतात म्हटल्यावर ह्यांचे जे चिलीपिली आहेत त्यांना त्यांनी सिडकोच्या कार्यालयावर बेलापूरला मोर्चा काढायला लावला. असं सारा कारभार जो आहे तो दिखाव्याचा आहे. या परिसरामध्ये मूलभूत सुविधांच्या नावावर कोणतीही गोष्ट उपलब्ध नाही. ना पाणी पुरवठा आहे, ना या ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली आहे, ना उद्यानं आहेत, ना मैदानं आहेत, ना शाळा आहेत, ना त्या ठिकाणी अंगणवाड्यांची अवस्था नीट आहे, ना आरोग्याच्या सुविधा आहेत, ना तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याची यंत्रणा आहे, ना महिला सक्षमीकरणाचं कुठलं धोरण आहे, ना क्रीडा, कला, सांस्कृतिक उपक्रमांसाठी काही महापालिका म्हणून अंमलबजावणी आहे. आपण जर बघितलं तर साऱ्या ठिकाणी निसर्गामध्ये झाडाची पानं ही हिरवी असतात, पण ह्या ठिकाणी प्रचंड धुळीचं साम्राज्य आहे, प्रदूषण आहे. ह्या ठिकाणच्या झाडांची पानं ही राखी रंगाची आहेत. आपण ऑब्झर्व करा, प्रचंड प्रदूषण या ठिकाणी आहे, प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी आहे
पार्किंगची व्यवस्था नाही आहे. या ठिकाणी आम्हाला पाण्यासाठी जे अवलंबून राहावं लागतं ते नव्या मुंबईच्या मोरबा डॅमवर, सिडकोच्या हेटवणे डॅमवर, MIDCच्या बारवी डॅमवर किंवा MJPच्या पाताळगंगा वॉटर सप्लाय सिस्टीमवर 16 वर्ष आमदार असताना आणि तत्पूर्वीही 2.5 वर्ष पनवेल नगरीचे नगराध्यक्ष असताना ह्या सद्ग्रस्तांना त्या ठिकाणी कुठेही बाबा पाण्याचा स्तोत्र आपण डेव्हलप केला पाहिजे असं वाटलं नाही आणि त्यामुळे आम्ही कायम पाण्यासाठी इतरांकडे भीक मागत बसलेलो आहोत. परिवहन सेवेच्या नावावर आम्ही बेस्ट, NMMT, KDMT यांच्यावर अवलंबून आहोत. म्हणजे महानगरपालिका स्थापन तर झाली पण ज्या मूलभूत गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या बाबतीत त्यांनी दुर्लक्ष केलं. आपण जर बघितलं तर ह्यांची जी कामं आहेत ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळेल, संधी मिळेल अशीच दिखाऊ कामं ह्यांनी पहिली केली. यांच्या जागी कुणीही समंजस माणूस असता तर महानगरपालिका स्थापनेनंतर जसं उत्पन्न वाढतंय तसं पहिला पाण्याचा सोर्स डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केला असता. पहिला परिवहन सेवेचे जाळं विणलं असतं की जे सर्वसामान्य नागरिकाला मिळेल. पहिलं आरोग्याची यंत्रणा उभी केली असती. या ठिकाणी आपण बघाल की महानगरपालिकेच्या वतीनं गोरगरिबाच्या पोरांना चांगलं CBSEचं शिक्षण मिळावं म्हणून भावना आहे, ते केलं असतं. जागोजागी आरोग्य उपकेंद्र किंवा नागरी आरोग्य केंद्रांचं जाळं विणून त्याच ठिकाणी महिलांची डिलिव्हरी असेल किंवा अन्य सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या असत्या. पण ह्याच्यातलं कुठलंही काम ह्यांनी केलं नाही. रोजगाराभिमुख, व्यवसायाभिमुख शिक्षण या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून यांनी द्यायचा प्रयत्न करायला हवा होता. कार्यक्षेत्रात ज्या औद्योगिक आस्थापना आहेत त्यांच्याबरोबर समन्वय साधत त्यांच्या माध्यमातून स्थानिकांना त्याचा फायदा होईल हे बघायला हवं होतं. पण हे त्यांच्या मनामध्येच नसल्यामुळे कुठं कृती होण्याचा प्रश्न येत नाही. आणि त्यामुळे हा भाग जो अतिशय टुमदार सुसंस्कृत म्हणून पनवेलची परंपरा होती. महाराष्ट्रातली ही सर्वात पहिली नगर परिषद आहे. आज रहिमतपूर पहिली नगर परिषद सांगितली जाते पण त्याच्याही 1.25 वर्ष आधी पनवेल नगरपालिकेची स्थापना झालेली आहे. त्याचे अध्यक्ष वगैरे निवडले गेले. आमच्या त्या काळच्या पूर्वसुरींनी गाडेश्वरला देरंग नावाचं धरण बांधलं आणि त्याचं पाणी ग्रॅव्हिटीनं आजही पनवेलकरांना, पनवेल शहरासाठी पिण्याला मिळतं. कुठेही पंपिंग नाही, काही नाही. त्या धरणाची उंची 10 मीटरनं वाढवली तरीही पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनीचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. पलीकडे तळोजा ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठ्याचा डॅम आम्ही बांधलेला होता. खारघरच्या उत्तरेला तो आहे. त्याची साफसफाई, खोली वाढवली, उंची वाढवली तर खारघरचा 3-4 महिन्याचा पाण्याचा प्रश्न तिथून सुटू शकतो. तळोजा MIDCच्या वरती भेकरा नावाचा एक स्पॉट आहे. त्या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीजनं त्यांच्या SEZ साठी धरण बांधण्याचा प्रयत्न केला होता पण आम्ही प्रकल्पग्रस्तांनी त्याला विरोध केला की हे पाणी जर परिसरातल्या ग्रामपंचायतींना पिण्यासाठी आणि पनवेलला मिळत असेल तरच आम्ही हे धरण होऊ देऊ, रिलायन्ससाठी हे धरण आम्ही होऊ देणार नाही. ते पूरक केलं असतं. पनवेलच्या वरती इरिगेशनचं मोरबा डॅम आहे, त्याचं स्ट्रेंथनिंग आणि वायडनिंग केलं तर तिथनं पाणी मिळू शकतो. अशा अनेक सोर्सेस आहेत जे केले असते किंवा प्राधान्यानं ते करायला हवे होते पण त्या गोष्टी ह्यांनी केल्या नाहीत. आज आपण बघतोय की पाताळगंगेचं पाणी सातत्यानं खाली समुद्राला मिळत असतं. पुंडलिका नदीचं पाणी रोह्याला, समुद्राला मिळत असतं. तो प्रयत्न युद्ध पातळीवर केला असता. त्याऐवजी यांनी स्टील मार्केटवाल्यांना 384 कोटीची LBT दिली. कोणीतरी राजपुरोहित मुंबईवरनं येतात, बसतात आणि त्याची अंमलबजावणी प्रशांत ठाकूर करतात. जनतेशी देणं घेणं नाही, हे दुर्दैवी आहे. त्याच्यानंतर जे काही पैसे आले ते आपण बघतोय की मे मध्ये रस्ते बनवले जातात आणि ऑक्टोबरला यांचे बंधुराज सभागृह नेते त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगतात आम्ही कंत्राटदारांच्या पैशातून हे रस्ते दुरुस्त करू. अरे जे रस्ते बनवताना तुम्हाला डिफेक्ट लायबिलिटी किंवा देखभाल दुरुस्तीचे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले जातात टेंडरमध्येच 2-2, 3-3 वर्षाचे.
तो रस्ता खराब होतो याचा अर्थ तुम्ही डांबराचे लेअर त्याच्यातले खाल्लेले आहेत आणि हे लेअर खाऊन ढेकर देत मस्तपैकी सांगायचं आम्ही कंत्राटदारांच्या पैशातून हे रस्ते दुरुस्त करत. तेही केव्हा, जेव्हा लोकांचे मोर्चे महापालिकेवर जायला लागले. महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी नावं घेत TIPL, JMMIPL, PP खार पाटील, VDIPL, PDIPL आणि आणखी ज्या 4-2 एजन्सी आहेत यांच्या कामाची मी सखोल चौकशी करेन, त्याचा अहवाल घेईन आणि कारवाई करेन. हे स्टेटमेंट प्रेसला दिल्यानंतर हे सांगतात आम्ही कंत्राटदारांच्या पैशातून हे दुरुस्त करू. याचाच अर्थ भ्रष्टाचाराचं प्रचंड कुरण म्हणून यांनी महापालिकेकडे बघितलं. टॅक्सचे पैसे वसूल केले, ते कॉर्पोरेशनच्या ऑफिसकडे वळवले, ते आयुक्ताच्या बंगल्याकडे वळवले, ते महापौर बंगल्याकडे वळवले. जी दिखाऊ कामं आहेत किंवा ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायला मिळणार आहे अशाच कामांवर हा पैसा खर्च केला. प्रचंड भ्रष्टाचार. मी तर म्हणेन कोकण शिक्षक मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना मी उल्हासनगर अनुभवलं, मी त्या ठिकाणी भिवंडी, कल्याण डोंबिवली अनुभवली. त्या महापालिकेच्या पंक्तीत आज पनवेलला त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. आपण म्हणतो कुठं नेऊन ठेवलास महाराष्ट्र माझा, तसं सर्वसामान्य पनवेलकर म्हणतोय कुठं नेऊन ठेवलं पनवेल माझं, ही परिस्थिती आहे. पण ह्याच्यातून आपल्याला सावरायचं आहे. आमच्या डोळ्यासमोर पनवेलच्या विकासाचे निश्चित ठोकताळे आहेत. विविध क्षेत्रामध्ये आपण ते काम करणार आहोत. हे 2009 पासून लोकांना सांगतात पनवेल झोपडपट्टी मुक्त करेन. आज 2026 मध्ये आपण आहोत. एकही झोपडपट्टीवासियाला त्यांनी घर बांधून दिलेलं नाही. आम्ही म्हणतो SRA योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासियाला अगदी अल्प दरात आम्ही घरं देऊ. यांचा प्रस्ताव आहे PM आवासची 23.5 लाख रुपये भरून घरं द्या. हे सारं जनतेच्या विरोधातलं आहे आणि हे मोडून काढून पनवेलकर ह्या वेळेस महाविकास आघाडीला संधी देईल. आम्हाला संधी मिळाली, आम्ही प्रॉपर्टी टॅक्सचं ओझं पनवेलकराच्या शिरावरून कमरेपर्यंत आणू. आम्ही पनवेलकराला नियमित पाणी डिस्ट्रीब्युशनच्या यंत्रणेत सुधारणा करून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये छोटे छोटे उपाययोजना करून पाण्याची परिस्थिती निश्चितपणानं सुधारू. आज पाण्याच्या नावाखाली जनता बोंबलते, तिकडे ह्यांचे जे पदाधिकारी सहकारी आहेत ते मात्र टँकर माफिया लॉबीच्या माध्यमातून पैसे कमावतात. लोकांच्या तोंडात पाणी नाही, यांचे लोक पाण्यात पैसे खातायत अशी परिस्थिती आहे. आणि हे होत असताना पाण्याचा भुर्दंड या हाऊसिंग सोसायटीतल्या सहकार्यांना दररोज भरावा लागतो. हे लोकांना पैसे देतायत, मतं विकत घेतायत. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला 3 वेळेला हे पैसे देतायत. पण 5 वर्षाचा टेन्युअर धरला तरी 1822 दिवस लोक त्याचे परिणाम भोगतायत. दररोजचा टँकर येतो, त्याचे पैसे भरायला आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर भाजप जात नाही. त्या सभासदांनाच वर्गणीतून भरावे लागतात. मग कोणी 2 टँकर घेतो, कोणी 4 घेतो, कोणी 40 घेतो. हे सारे पैसे त्या नागरिकाचे जातात. आज प्रॉपर्टी टॅक्सचा जो बाडगा त्यांनी उगारलाय आपण बघितलं तर हे पैसे ह्याच्यामध्ये त्यांनी वॉचमन केबिन सुद्धा सोडलेल्या नाहीत अशी परिस्थिती आहे. घराचे पैसे तर माणूस टॅक्स भरतोच, लॉबीचे भरा, पॅसेजचा भरा, ओपन स्पेसचे भरा, वॉचमन केबिनचेही पैसे यांनी आकारलेत आणि दर आवाच्या सवा आकारलाय. आम्ही त्याच्यात लोकांना दिलासा देऊ. एक म्हणजे लोकांना त्या ठिकाणी सोयीचं होईल किंवा जनस्नेही धोरण पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या स्नेहाचं धोरण आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू. खरं तर भाजपकडून सातत्यानं सांगितलं जातंय की केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे आणि जर तुमच्या नगराचा विकास करायचा असेल तर महानगरपालिकेत सुद्धा भाजपची सत्ता द्या, जेणेकरून आम्हाला निधी आणणं सोपं जाईल. तर मग अशा प्रचार एका बाजूने केला जातो विरोधकांकडून, त्याला काय उत्तर असेल तुमचं? नाही, आपण जर बघाल तर हे कायम केंद्राच्या, राज्याच्या, सत्ता केंद्राच्या अंतर्गत वर्तुळातले पुढारी म्हणून राहिलेले आहेत. काँग्रेसचं सरकार होतं राज्यात, केंद्रात
त्यावेळेस हे काँग्रेसच्या अंतर्गत गटातले आमदार किंवा नेते होते. भाजपचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रात आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत गटातले आहेत. यांच्या दोनही विधानसभेच्या प्रचाराला पंतप्रधान मोदी आले. हे जरी सांगत असले की केंद्रात राज्यात सरकार आहे, निधी आणायला सोपं जाईल, पण तो निधी येतो, यांचा जो प्रोफाईल आहे तो दरवर्षी फुकतोय. प्रत्येक त्यांचं आपण जर निवडणुकीचं फॉर्म बघितलात तर ह्यांची प्रगती अशी आहे, जनतेला एकही रुपया केंद्राचं अनुदान आलं का तर त्याचं उत्तर नाहीये, राज्याचं अनुदान आणलं का तर नाहीये. हे जे खर्च होत आहेत ते सारेच खर्च आपण बघितलं तर जनतेच्याकडून जो टॅक्सची वसुली होते त्या वसुलीतूनच प्रामुख्यानं होतात. जनतेकडून जबरदस्तीनं जप्त्या काढून सोसायट्यांच्या कमर्शियल स्पेसेसच्या कर वसूल केला जातोय आणि तो असा हरामाच्या कामांमध्ये खर्च केला जातो. ही परिस्थिती आहे. केंद्र राज्याचा निधी वगैरे काहीही या मतदारसंघाला आला नाही. जे काही आलं ते ऑन पेपर यांची प्रगती झाली. काळ्या पैशाचं तर प्रचंड साम्राज्य यांचं आहे, त्याच्यामुळे यांच्यासाठी होतंय. यांच्या गेल्या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये 100 वेळा मुख्यमंत्री राज्याचे यांच्या घरी आलेत अशी परिस्थिती आहे. पण विलासराव देशमुखांच्या काळात एक पनवेलचा फ्लायओव्हर मिळाला, तो सोडला तर दुसरं काही जनतेला मिळालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य नाहीये. मुख्यमंत्री येत आहेत, पंतप्रधान येत आहेत, ह्यांचं जे मेन इप्सित आहे तो ह्यांचा व्यवसाय वाढतो, यांची आर्थिक भरभराट होते, पण जनतेला मात्र हालापेष्टा भोगाव्या लागतात. जनतेला मात्र दररोजचे पाण्याचे टँकर विकत घ्यायला लागतात. जनतेला मात्र दररोज पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घ्यायला लागतात. ही परिस्थिती आहे. खर तर इथल्या विमानतळाचा एक विषय आहे. नवीन मुंबई विमानतळ झालं आणि त्याला दिबा पाटलांचं नाव देणार अशा पद्धतीची घोषणा झाली. 25 डिसेंबरला जेव्हा विमान उडेल त्याच्या पूर्वी तिथं उद्घोषणा होईल दिबा पाटील यांच्या विमानतळावरती आपलं स्वागत आहे म्हणून. तशी कोणतीही प्रक्रिया घडताना दिसत नाही. आपण जर बघितलं तर ह्या मंडळींनी पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाचं औपचारिक उद्घाटन करत असताना सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलाय ज्या वेळेस कमर्शियल फ्लाईट्स इथून उड्डाण घेतील किंवा इथं लँडिंग करतील त्यावेळेस दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी उद्घोषणा होईल. पण या ठिकाणी आपण जर बघितलं तर भिवंडीचे खासदार आणि आमचे या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी त्या ठिकाणी माहिती घेतली. ते सातत्यानं संसदेमध्ये हा विषय काढत असतात. त्यांनी माहिती घेतली तर केंद्रीय कॅबिनेटच्या समोर अजून महाराष्ट्रातनं तर आम्ही विधान परिषद सदस्य असताना उद्धवजी असताना मंत्रिमंडळ निर्णय झाला होता. त्याच्यानंतर तोच निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर रिपीट झाला. महाराष्ट्राच्या विधान परिषद विधानसभेनं एकमुखी ठराव करून शिफारस केली की ह्या विमानतळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव द्या. पण त्याला आता 3.5 वर्षाहून जास्त कालावधी झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढेही हा विषय आला नाही. शेवटी बाळ्यामामाने हाऊसमध्ये 3-4 वेळा विषय काढूनही काही होत नाही बघितल्यावर महाराष्ट्रातल्या 9-10 खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. तेव्हा त्याची चर्चा कुठेतरी दिल्लीला व्हायला लागली. कुठलीही कारवाई झाली नाही. उलटा पत्रकार मित्रांनी गेल्या 7-8 दिवसापूर्वी जे डिस्प्ले बोर्ड दाखवले त्याच्यामध्ये एका बाजूला अदानी हे मोठ्या अक्षरात नाव आहे आणि त्याच्याबरोबर समोर वर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव आहे. जो सिडको 26% भागीदार आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, त्या सिडकोचा उल्लेख नाही. रतन टाटा ही नाही, दिबा पाटील ही नाहीत आणि अदानी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असं त्या डिस्प्ले बोर्डवर साइन बोर्डवर त्या ठिकाणी दिसतंय. हे जे कृत्य आहे ते या 5ही सागरी जिल्ह्यातले नागरिक आहेत जे पनवेल, उरण, रायगडातले प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आहेत, नवी मुंबई मुंबईचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम आहे
आणि दुर्दैवानं ज्यांनी दिबा पाटील साहेबांच्या नावावर मतं घेतली ते प्रशांत ठाकूर, महेश बालदी त्या कटामधले सूत्रधार आहेत. हे अतिशय वाईट आहे. याचेही परिणाम जनता त्यांना चाखायला दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. आजच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून किती जागेपर्यंत जाऊ शकताय? आज आम्ही जे निवडणूक करतोय हरामाच्या भ्रष्टाचाराच्या पैशातून 6 उमेदवार आमच्या मागे गेल्यानंतर 71 जागांची निवडणूक आम्ही लढतोय. 6 नगरसेवक त्यांनी बिनविरोध तर केले. हरामाच्या पैशानं त्यांना विकत घेऊन कुप्रथा म्हणजे लोकशाहीची हत्या करत, पण त्याचा फटका त्यांना जवळजवळ 17-18 जागांचं नुकसान करून जाईल हा विश्वास मला आहे. आणि आम्ही मंडळी 50च्या आसपास जागा जिंकून सत्तेत येऊ असा विश्वास मला लोकांशी भेटताना त्या ठिकाणी जाणवतोय. खाली एक अशा लोकांमध्ये चर्चा आहेत की शेतकरी कामगार पक्ष किंवा महाविकास आघाडी अगदी शेवटपर्यंत ही जे काही निवडणुका आहेत त्या चांगल्या पद्धतीने घेऊन जातं, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये महायुतीकडून भाजपकडून खूप मोठ्या पद्धतीनं पैशाचा वापर केला जातो मतदारांना विकत घेण्यासाठी. तर मग तसं जर काय झालं तर मग काय तुम्ही? मी आपल्याला मगाशीच सांगितलं की महाराष्ट्रात इतरत्र हे सत्र गेल्या आता एक 7-8 वर्षामध्ये चालू झालंय किंवा 4-5 वर्षामध्ये चालू झालंय. पण पनवेल उरणामध्ये हे सत्र ठाकूर कंपनी राजकारणात त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या स्थिर स्थावर झाल्यापासून सुरू आहे. 2009-14 पासून हे केलं जातंय आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं आतापर्यंत त्यांना यश आलेलं आहे. पण आत्ताची निवडणूक ही गेम चेंजर ठरणार आहे. जनतेच्या अस्मितेला ह्यांनी नख लावलंय. जनतेचा मताचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधानाच्या माध्यमातून राज्यघटनेच्या माध्यमातून दिला तो हिरावून घेण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि त्याचा प्रचंड संताप, प्रचंड उद्रेक जनतेमध्ये आहे. दररोज पाण्याच्या टँकरचं बिल भरणाऱ्या नागरिकांमध्ये संताप आहे. या ठिकाणी प्रदूषणामुळे, धुळीच्या साम्राज्यामुळे, छातीच्या विकारांना आरोग्यासाठी पैसे खर्च करणाऱ्या नागरिकांच्या मनातला उद्रेक आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पाठीच्या कण्याचे आजार ज्यांना भोगावे लागतायत त्या लोकांचा उद्रेक आहे. नोकरी धंदा न दिल्यामुळे तरुणात जो उद्रेक आहे तो त्यांना भोगावा लागणार आहे. महिला अस्मितेच्या किंवा महिला सक्षमीकरणाच्या कोणत्याही योजना न राबवल्यामुळे महिलांमध्ये जो असंतोष आहे तो यांना भोवणार आहे. एकंदरीत सारे घटक जे विचारवंत आहेत तेही या प्रकारानं दुखावलेत. जे सर्वसामान्य लोक आहेत ते दररोजचे रिक्षाला, डॉक्टरला पैसे भरून, शिक्षणाला खर्च करून कंटाळलेले आहेत. त्यांच्या मुलांना अपेक्षा होती की महापालिकेच्या वतीनं CBSEचं शिक्षण मिळेल, ते झालं नाही. त्यामुळे ते बेचैन आहेत आणि हे सारे घटक ह्या वेळेस आपला इंगा यांना दाखवतील आणि महाविकास आघाडीला सत्तेवर बसवतील हा विश्वास मला व्यक्त करावा. शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना या ठिकाणी आव्हान करेन की आपल्या आयुष्याला या ठिकाणी जो ग्रहण लागलेला आहे, ठाकूर म्हात्रे जॉईंट व्हेंचर त्यांचं व्यवसायात होतं, त्याचं राजकारणातलंही जीवी जे पनवेलकरांना ग्रासून उरलेलं आहे, जे पनवेलकरांच्या आयुष्यावर अनेक दुष्परिणाम करतंय, ते दूर करायचं असेल तर महाविकास आघाडीचे जे आमचे सहकारी पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन चळवळीतले विविध गट, आम आदमी पार्टी, रासप या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संघटना पनवेलच्या परिसरामध्ये जागृतपणानं काम करतायत लोकांच्या प्रश्नावर. या साऱ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेल्या महाविकास आघाडीला जी निशाणी असेल, शिट्टी असेल, मशाल असेल, हात असेल, तुतारी वाजवणारा माणूस असेल, झाडू असेल, ह्या निशाणी समोरचं बटन दाबून या ठिकाणी पनवेलच्या भवितव्याचं रक्षण करण्यासाठी, पनवेलकरांची सेवा करण्यासाठी संधी द्या ही विनंती मी मतदारांना करेन.
आणि एक गोष्ट क्लिअर कट मी नमूद करायला मागतोय की ठाकूर म्हात्रे यांचं हे ग्रहण आहे पनवेलवर लादलेलं, ते आज आपण दूर करू शकलो नाही तर मग पनवेलकरांचे हाल कुत्राही खाणार नाही अशी परिस्थिती आहे. तर कृपा करून माझी कळकळीची विनंती आहे, महाविकास आघाडीला या ठिकाणी जनतेच्या विषयासाठी रोजचं पाणी हवं, महाविकास आघाडी हवं. प्रॉपर्टी टॅक्समध्ये दिलासा हवा, महाविकास आघाडी हवी. आरोग्याच्या सुविधा हव्या, महाविकास आघाडी हवी. सीबीएसईचं शिक्षण कॉर्पोरेशनच्या वतीनं हवं, महाविकास आघाडी हवी. तरुणांना रोजगार हवा, महाविकास आघाडी हवी. महिलांचं या ठिकाणी सक्षमीकरण हवं, महाविकास आघाडी हवी. जे शहर एज्युकेशन हब म्हणून प्रसिद्ध होतं ते खारघर आज या ठाकूरांच्या धोरणामुळे दारूचं हब बनलेलं आहे, ड्रग्सचा हब बनलेला आहे. या ड्रग्सच्या एकंदर यंत्रणेमध्ये भाजपच्या पदाधिकारी श्रीमती गोगरी यांचा चिरंजीव आरेश झाला. म्हणजे भाजप थेट या दारू आणि ड्रग्सच्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे सारं संपवायचं असेल, महिलांनी 7 नंतर घराच्या बाहेर पडावं, उद्यानात मैदानात बसावं वाटत असेल तर महाविकास आघाडीला आपण संधी द्या, हीच विनंती या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सुज्ञ पनवेलकरांना करेन. आणि निश्चितपणानं पनवेलकर आम्हाला प्रतिसाद देतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत असताना जी पनवेलकरांची अपेक्षा आहे त्याच्यापेक्षाही चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू, हा विश्वास मी व्यक्तिगतरित्या हमी घेऊन आपल्याला देतो. 12 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत प्रचारासाठी, त्यांच्या माहितीच्या उमेदवारांचे काय आव्हान करतो, काय या ठिकाणी मी मगाचपासून आपल्याला सांगतोय की आमदार प्रशांत ठाकूर हे जनविरोधी आमदार आहेत, निष्क्रिय आमदार आहेत. आणि 16 वर्षात आपण जनतेच्या समस्या सोडवू शकलो नाही, प्रश्नांना न्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे लोक आपल्याला या ठिकाणी आता इसड हे आपल्याला दाद देत नाहीत, आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करत नाही. त्यासाठी त्यांच्याजवळ जो सर्वात मोठा उतारा आहे, औषध आहे, त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी बोलावलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पनवेल नगरीमध्ये जरूर स्वागत आहे. पण त्यांचे निष्क्रिय सहकारी प्रशांत ठाकूर जे आहेत त्यांनी 16 वर्ष पाण्याचा सोर्स डेव्हलप केलेला नाही. पनवेलकर पाण्यासाठी त्रासतोय, त्याला मुख्यमंत्री काय उपाय करणार आहेत? त्यांच्या शाकीरदानं जनतेच्या डोक्यावर जे प्रॉपर्टी टॅक्सचं भूत ठेवलंय त्या भूताला अनेक वेळेला विधिमंडळात प्रयत्न केला, मोर्चे, आंदोलन, धरणे केले, तरी ते प्रतिसाद देत नाहीत, निर्णय घेत नाहीत. त्याला मुख्यमंत्री काय उपाय करणार आहेत? या ठिकाणी परवाच राज्याच्या मंत्री पंकजाताई प्रचारासाठी आल्या होत्या. खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजपची पाळंमुळं रुळवण्याचं काम गोपीनाथजी मुंडे साहेबांनी आदरणीय केलं. पण त्यांची कन्या या ठिकाणी सभेला येते आणि त्यांना लोड शेडिंगचा फटका बसतो. त्याच्यामुळे जनतेला रस्ता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सुविधा न देता फक्त आणि फक्त कराचं ओझं जनतेवर देणाऱ्या प्रशांत ठाकूरांच्या नाकर्तेपणाला मुख्यमंत्र्यांनी जरी कव्हर करण्याचा प्रयत्न केला तरी जनता ह्या वेळेस ना जाती धर्मावर, ना कुठल्या देशप्रेमाच्या आवाहनावर, ना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानावर जनता त्रासलेली आहे. स्वतःच्या प्रश्नांसाठी गलितगात्र झालेली आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या प्रश्नांवर जनता ह्या वेळेस भाजपच्या परेश ठाकूर, प्रशांत ठाकूरांच्या विरोधात, ठाकूर म्हात्रे जेवी कंपनीच्या विरोधात मतदान करेल आणि महाविकास आघाडीला निवडून देईल हा विश्वास या ठिकाणी मला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पनवेल नगरीत मनापासून स्वागत आहे.
विधानसभेला मत चोरीचा एक विषय या मतदारसंघामध्ये समोर आला होता. अनेक ठिकाणची अनेक मतदारांची नावं दुबार तिबार अशी झाली होती. तर आता ते तुम्ही सगळं करून घेतलंय का? कारण आता महानगरपालिका निवडणूक आहे, आपण ती जर एक शंका आहे बघितलं लोकांच्या मनात. तर महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि सर्वात मोठं मतचोरीचं षडयंत्र पनवेलमध्ये राबवलं जात आहे. 85,000 दुबार नावं, त्याच्या पलीकडे जाऊन साधारण 65,000 बोगस नावं, जे फक्त 3 दिवस 3 तास या पनवेलचे नागरिक असतात, मतदानाला येत आहेत, लोकसभेला 2,000 आणि काही बिर्याणी घेऊन मत टाकून जातात, विधानसभेला तोच आकडा 3,000 आणि बिर्याणी असतो, स्थानिक स्वराज्याला तोच आकडा 5,000 आणि बिर्याणी असेल. आम्ही जो प्रयत्न सातत्यानं करतो, त्या ठिकाणी महापालिकेची यादी जाहीर होत असताना त्याच्यामध्ये 23,000 नावं दुबार म्हणून मार्क होती. त्याच्यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध होताना, अंतिम यादी होताना आणखी 8,000 नावं त्याच्यामधून दुबार म्हणून आयडेंटिफाय झाली. पण या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणावर मयत मतदारांचं मतदान या पनवेल उरणमध्ये ठाकूर कंपनी करून घेत असते. त्याच्यानंतर जे बोगस मतदार आहेत त्यांची नावं आहेत. आम्ही यावेळेस अलर्ट आहोत, आमचे उमेदवार आमचे कार्यकर्ते अलर्ट आहेत. जे कोणी असे येतील त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल हे आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा आम्ही मतदान केंद्रामध्ये ज्या याद्या देतोय त्याच्यावर स्पष्टपणानं आमच्या पोलिंग एजंटसाठी कलर कोडिंग आहे की हा बोगस आहे, हा मयत आहे, हा दुबार आहे, हे आम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी नोटिफाय करून देणार आहोत. प्रत्येक एजंटला किमान 200 रुपयाचे 2-2चे कॉइन्स आम्ही देणार आहोत. त्याच्यामुळे हा मतदार आला की त्याचा योग्य त्या रीतीनं समाचार घेतला जाईल, ऑब्जेक्शन घेतलं जाईल, हे बंदोबस्त आम्ही केलाय. तरीही काही प्रमाणात वोटचोरीचे प्रकार याच्यात आहेतच, हे निश्चितपणानं त्यांच्या यशाचं गणितच त्या चोरीच्या मतांवर आहे. ठीक. तर हे होते माजी आमदार बाळाराम पाटील साहेब. आणि पनवेलच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळेस पनवेलकर परिवर्तन करशील अशा पद्धतीचा आशावाद जो आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. साहेब, तुम्ही एबी मराठीसाठी वेळ दिला, धन्यवाद. धन्यवाद.